भगिनींनो, आज गजराज परिवार आयोजित निमगाव केतकी येथे इतका उल्लेखनीय होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सगळ्यात आधी गजराज परिवाराचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही आमच्या या मायमाऊलींच्या दैनंदिन जीवनाच्या धडपडीतून त्यांना विरंगुळा मिळवण्याकरता इतका उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित केला, ज्याच्यामुळे आमच्या माता भगिनी थोडासा घराच्या अगदी घर स्वच्छता झाली आहे, सगळे गोधड्या धुवून झालेले आहेत, एवढ्या सगळ्या कटकटीतून व्यापातून आज त्या मनमुक्त इथे नवरात्र उत्सव साजरा करतायत आणि छान ह्या कार्यक्रमाचा हर्ष घेत आहेत. हे सगळं तुमच्यामुळेच साध्य झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी जेवढा वेळ भागवत सरांच्या सहवासात राहिली आहे तर अतिशय मला जॉयफुल माणूस वाटलेले आहेत ते, आणि त्यांच्या उत्तम अशा निवेदन सादरीकरणाकरता सुद्धा त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. तर माता भगिनींनो, आजचा दिवस हा सप्तमी, आज देवीची 7वी माळ, आणि ही देवी काल रात्री या देवीला आजचा दिवस समर्पित केला जातो. नकारात्मकता आणि दुष्टता याचा विनाश म्हणून आपण देवी कालरात्रीची पूजा केली जाते. तर आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान जर 2 शब्दात उपस्थित असलेल्या महिला ग्रामस्थांना कुठला उपदेश द्यायचा असेल तर तो एक पहिला असा असेल: एक वेळ 9 रंगाच्या 9 कलरच्या साड्या परिधान नाही जरी करता आल्या तरी मायमाऊलीनो संघर्षाचा रंग हा कायम परिधान करावा, हा 1 नंबरचा उपदेश असेल. आणि दुसरी गोष्ट, जो प्रण मला आज उपस्थित असलेल्या फक्त माता भगिनी नाही तर जे पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहेत, ते जर आजच्या या कार्यक्रमातून कुठला प्रण घेऊ इच्छित असतील तर तो प्रण हा असेल: जशी घरात मायमाऊलींची तुम्ही आराधना करता, आदर करता, त्याचप्रमाणे आजच्या दिवसापासून तुमच्या शिवीमध्ये आई हा शब्द कधी येऊ देऊ नका. अशा 2 उपदेश देण्यासारखे, म्हणजे अगदी मला येताना मी विचार करत होते की आत्ताच्या कार्यक्रमादरम्यान काय बोलावं, काय सांगावं, तर हे मला अचानक आठवलं. घरात स्त्रीची आराधना करायची, घरात स्त्रीला पूजायचं, आणि बाहेर जाऊन तोंडातून चुकीची वाचा काढायची, हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. तर आजच्या या कार्यक्रमाला पुन्हा एकदा या उल्लेखनीय कार्यक्रमाचा मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संपूर्ण गजराज परिवाराचे, त्याचप्रमाणे रणजित भैयांचे मनपूर्वक आभार मानते, आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही जे सांगितले ते आम्ही